नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर सहज आज सकाळी उठल्यानंतर मोबाईल चालत बसले होते, तर एक सुविचार दिसला आणि एक क्षण असं वाटलं की हा सुविचार आपल्यासाठीच तर नाही ना. आणि मग मनात विचार आला, आपलं तरी काय वेगळं आहे. आणि तो सुविचार म्हणजे की असा होता की जे घडलं आहे ते सोड आणि जे घडवायचं आहे त्यासाठी लढ. आपण स्वतःला कधी असा प्रश्न विचारतो का की तूही करू शकतेस? तर माझं मत असं होतं की हो, जर आपण ठरवलं ना तर सगळं करू शक्य असतं. पण आपल्याला हे खूप नंतर कळतं, जवळजवळ 40 नंतरच कळतं. कारण जेव्हा मुलं मोठी होतात, ती शिक्षणासाठी वगैरे बाहेर जातात आणि मग आपण घरात जेव्हा एकटे राहतो ना, तेव्हा आपल्या मनात हे विचार यायला लागतात आणि एकटं वाटायला लागतं. पण याआधी आपण कधी स्वतःला विचारलेलंच नसतं असं. कारण आपण एक स्त्री, बायको, सून, आई आणि घरातली बरीचशी नाती सांभाळायचा रोल पार पाडत असतो. आपण आसपास जेव्हा जॉब करणाऱ्या मैत्रिणी बघतो ना, तर आपल्या एक लक्षात येतं की त्यांना घरात वेगळाच रिस्पेक्ट असतो. कारण का, तर त्या पैसे कमावतात. पण तसं गृहिणींचं नसतं. मग तेव्हा वाटतं आपलं शिक्षण नाही तर आपण कुठेतरी कमी पडतो आहे का? कारण खूप इच्छा असतात मनात, पण गृहिणी असल्याने मारलेल्या इच्छा असतात जवळजवळ. मग गृहिणी असणं काय आपला दोष असतो का, असं नेहमी मनाला वाटतं. असे खूप प्रश्न मनात येतात, पण नाही. कारण आपण जे काही आपण घरासाठी करतो ना, त्याचा हिशोब कोणीच ठेवत नाही. म्हणून वाटलं की नाही, तोही वेळ आपण आपले मुलं घडवण्यात दिलेला असतो. आणि म्हणूनच असं वाटलं की जे झालं आहे ते सोडायचं आणि जे नवीन घडवायचे त्यासाठी लक्ष द्यायचं. म्हणून वाटलं की सुविचार खरंच आपल्या गृहिणींसाठी आहे. जे घडलं आहे ते सोड आणि जे घडवायचं आहे त्यासाठी लढ. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा. बाय.